नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर चला तर जाणून घेऊया हवामानाची संपूर्ण बातमी. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुम्हाला दररोजची अपडेट देऊ शकू. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. देशभरात उन्हाचा कडाका आणि असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त असतानाच आता दिलासादायक आनंदाची बातमी समोर आली. गेल्या काही दिवसांपासूनच रेंगाळलेले नेतृत्व मोसमी पाऊस आता पुन्हा एकदा जोमाने पुढे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून पुढील काही दिवसातच केरळसह महाराष्ट्राच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री होणार आहे. यामुळे बळीराजासह सामान्य नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार नेतृत्व मोसमी वाऱ्यांनी आता गती पकडली. या वाऱ्याची श्रीलंका, अंदमानाचा समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागांमध्ये आपला विस्तार केला आणि मधल्या काळात मान्सूनची प्रगती काहीशी मंदावली असल्याचे चित्र होतं, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु वातावरणातील बदल आणि अरबी समुद्रातील अनुकूल घडामोडीमुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला. पुढील 48 ते 72 तासात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता ही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रातील मान्सूनपूर्व हालचाली कमालीच्या तीव्र झाल्या. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली. कोकण किनारपट्टी आणि गोव्याच्या पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या भागात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि यासोबतच 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली. तर किनारपट्टी भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रातील आपण जिल्हे पाहिलं तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हवामानात अचानक बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि वाऱ्याचा देखील इशारा वर्तवण्यात आलेला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला होता. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार 27 ते 31 मे या कालावधीमध्ये तापमानात फार मोठी घट होणार नाही. परंतु हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा आणि उकाडा असह्य त्रास सहन करावा लागू शकतो. आता हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यात सुरू असलेला पाऊस हा मुख्य मान्सून नसून तो मान्सूनपूर्व पाऊस आहे. ही उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे होणाऱ्या ऋतुबदलाची प्रक्रिया आहे. सध्या मान्सूनची जी गती आणि दिशा आहे ती पाहता मोसमी वारे वेळेवर महाराष्ट्रात दाखल होतील असा अंदाज आहे. सर्व काही अनुकूल राहिल्यास 10 जूनच्या सुमारास मान्सून अधिकृतपणे महाराष्ट्रात प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.